महाराष्ट्राच्या राजकारणात एक असा राजकीय भूकंप येणार आहे ज्याची कदाचित कल्पना कुणीच केली नसेल। एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांना सुप्रीम कोर्ट थेट अपात्र घोषित करणार का? आणि सर्वात मोठा प्रश्न, आगामी निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवलं जाणार का? मित्रांनो, आज सुप्रीम कोर्टात जे घडलंय त्याने भल्या भल्या दिग्गजांची झोप उडवली आहे। कारण ठाकरे गटाच्या वकिलांनी कोर्टात एक असा ट्विस्ट उघड केलाय ज्यामुळे शिंदे गटाचा अख्खा बचावच धोक्यात आलेला आहे। ती 39 वकिलांची एक चूक नेमकी कोणती आणि न्यायमूर्तींनी विचारलेला तो एकच प्रश्न कसा गेम चेंजर ठरू शकतो? हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज आपण या सुनावणीचे असे धागेदोरे उलगडणार आहोत जे तुम्हाला थक्क केल्याशिवाय राहणार नाहीत। नमस्कार, मी हुसेन नदाफ आणि तुम्ही पाहता यस प्राईम न्यूज। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर लगेचच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका। चला तर मग थेट मुद्द्यावर येऊया। कपिल सिब्बल यांनी कोर्टात असा एक युक्तिवाद केलाय की सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत। जेव्हा विधानसभा अध्यक्षांसमोर अपात्रतेची सुनावणी सुरू होती तेव्हा शिंदे गटाच्या आमदारांनी स्वतःहून 2018ची पक्षाची घटना सादर केली होती। पण काही काळानंतर अचानक एक नवीन प्रतिज्ञापत्र दाखल केलं गेलं आणि त्यात म्हटलं 2018ची घटना सादर करणं ही आमच्या वकिलांची चूक होती। इथे सिब्बल यांनी कोर्टाला विचारलं की माय लॉर्ड, एक वकील चुकू शकतो, 2 वकील चुकू शकतात, पण शिंदे गटाच्या 39 आमदारांच्या 39 वेगवेगळ्या वकिलांनी एकाच वेळी एकच चूक कशी काय केली? विचार करा मित्रांनो, स्वतःच एक कागदपत्र कोर्टात द्यायचं आणि त्यानंतर सोयीनुसार त्याला वकिलांची चूक म्हणायचं। हा निव्वळ योगायोग आहे की एखादं मोठं प्लॅनिंग? सिब्बल यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय की ही चूक नसून न्यायव्यवस्थेशी केलेली एक प्रकारची चेष्टा आहे। यानंतर सिब्बल यांनी या फक्त कागदपत्रांवर न बोलता घटनांच्या साखळीकडे देखील कोर्टाचं लक्ष वेधलेलं आहे। रातोरात सुरतला जाणं, तिथून गुवाहाटी गाठणं आणि पक्षाच्या अधिकृत प्रतोदाला तुम्हाला अधिकार नाही असं सांगून बैठकीला नकार देणं आणि थेट भाजपसोबत जाऊन सत्ता स्थापन करणं, हा सगळा फक्त एक साधा राजकीय प्रवास होता का? तर अजिबात नाहीये। कायद्याच्या चौकटीत यालाच स्वेच्छेने पक्ष सोडणं म्हणतात। जर तुम्ही स्वतःहून पक्ष सोडलाय तर पक्षांतर बंदी कायद्यानुसार 10व्या शेड्यूलनुसार तुमच्यावर कारवाई का होऊ नये? घटनापीठाचे आधीचे निर्णय असतानाही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांच्या अगदी उलट निष्कर्ष कसा काढला? यावर कोर्टात आज अक्षरशः ताशेरे ओढले गेले आहेत। आता येतो सर्वात महत्त्वाचा टप्पा, पक्ष आणि चिन्ह। कपिल सिब्बल यांनी एक अतिशय धारदार कायदेशीर शब्द वापरलाय, तो म्हणजे इक्विटी। त्यांनी स्पष्ट केले की एखादी बेकायदेशीर गोष्ट करून तुम्ही स्वतःला कायदेशीर हक्क निर्माण करू शकत नाही। जर शिंदे गटाचा पायाच बंडखोरीवर उभा असेल तर त्यांना शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण कसं मिळू शकतं? त्यामुळे सिब्बल यांनी थेट मागणी केली आहे की धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव तात्काळ ठाकरे गटाला परत द्यावं आणि जर ते शक्य नसेल तर ते शिंदे गटाकडेही राहू देऊ नका, थेट गोठवून टाका। याचा अर्थ येत्या काळात शिंदे गटाच्या हातातून धनुष्यबाण निसटण्याची दाट शक्यता आहे। यानंतर मैदानात उतरले ज्येष्ठ वकील देवदत्त कामत। त्यांनी कोर्टाला सांगितलं की जर तुम्ही या आमदारांना अपात्र ठरवलं तर त्याचा परिणाम भूतकाळात जाऊन होईल। म्हणजे जर हे आमदार आधीच अपात्र होते तर मग निवडणूक आयोगाने त्यांना चिन्हांनी पक्ष दिलाच कसा? तो निर्णयच बेकायदेशीर ठरतो। आणि यावर न्यायमूर्ती बागची यांनी तो ऐतिहासिक प्रश्न विचारला ज्याने आजची सर्वात मोठी हेडलाईन बनली आहे। कोर्टाने म्हटलंय की आम्ही आजच्या आज या आमदारांना अपात्र घोषित करू शकतो का? होय मित्रांनो, कोर्ट विचार करतंय की विधानसभा अध्यक्षांचा निर्णय रिट ऑफ सर्टिओरारी वापरून रद्द करून हे प्रकरण पुन्हा अध्यक्षांकडे पाठवण्यासाठी सुप्रीम कोर्ट स्वतःच या आमदारांना अपात्र ठरवू शकतं का? न्यायमूर्तींनी एक गोष्ट मान्य केली आहे की शिंदे गटाकडे बहुमत होतं, पण खरा प्रश्न हा आहे की ते बहुमत मिळवताना ते शिवसेना या मूळ पक्षाचा भाग राहिले होते का? मित्रांनो, न्यायमूर्ती बागची यांचा एक प्रश्न साधा प्रश्न नाहीये। जर उद्याच्या अंतिम निकालात सुप्रीम कोर्टाने स्वतःच कारवाईचा बडगा उगारला तर 2026 मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात एक असा ऐतिहासिक निर्णय लिहिला जाईल जो कायमच लक्षात राहील। तुम्हाला काय वाटतं? सुप्रीम कोर्ट स्वतः या आमदारांना अपात्र ठरवेल का, की हे प्रकरण पुन्हा विधानसभा अध्यक्षांकडे जाईल आणि खरंच धनुष्यबाण गोठावला जाणार का? तुमचं स्पष्ट मत आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आत्ताच लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।